नमस्कार, मी आरती सावंत. आज बरं रविवार आहे, तर रविवारचं नॉनव्हेज झालंच पाहिजे. ते म्हणजे आज मी तुम्हाला बांगडा थाई दाखवणार आहे. अतिशय सोप्या पद्धतीने आणि ते म्हणजे मालवणी पद्धतीने तुम्हाला मी आज दाखवणार आहे. बांगडा फ्राय थाई दाखवणार आहे, तर संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा. तांदळाची भाकरी आहे, त्यासोबत बांगडा फ्राय केलेला आहे. कुरकुरीत असा हा बांगडा फ्राय आणि गरमागरम भात आणि सजावटीसाठी मी कोळंबी ठेवलेली आहे आणि कोळंबीचं सार सुद्धा आहे. तुम्ही बघू शकतात कोळंबीचं सार मस्तपैकी असं झालेलं आहे. तर नक्की व्हिडिओ बघा, संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा. आणि सोबत सलाड सुद्धा आहे, बीट आणि कांदा. तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया. आज मी बांगडा फ्राय करणार आहे. 6 बांगडे आहेत आणि त्याला मसाले लावलेले आहेत. बेसिक मसाले तो म्हणजे मालवणी मसाला, हळद, मीठ, आगूळ आणि लिंबाचा रस. हे सर्व मसाले, आगूळ हे सगळं एकत्रित करून बांगड्यांना छानपैकी लावलेला आहे. तुम्ही बघू शकतात एकदम मस्तपैकी लागलेला आहे मच्छीला. आणि थोड्या वेळसाठी अर्धा तास मी फ्रीजमध्ये ठेवलेले मसाले छानपैकी मच्छीला लागतील. आता आपण हे फ्राय करून घेऊया. आणि त्याचबरोबर मी तांदळाचं पीठ आणि रवा आणि मसाले म्हणजे मालवणी मसाला, हळद, लाल तिखट आणि मीठ घालून मिक्स केलेलं आहे. आता तुम्ही बघू शकतात किती छानपैकी मसाला लागलेला आहे. आता मी यावरती त्याला तांदळाचं पीठ आणि रवा असं लावणार आहे, त्यामुळे आपली मच्छी छानपैकी कुरकुरीत होईल. तर तांदळाचं पीठ नक्की वापरा, त्यामुळे मच्छी एकदम कुरकुरीत होते. रवा आणि तांदळाच्या ह्याने सगळीकडे लावून घेऊया. तर आज आहे रविवार, तर मच्छी तर पाहिजेच. मालवणी माणसाला रविवारचं किंवा इतर वाराला सुद्धा मच्छी लागतेच. तर मी आज बांगडा दाखवणार आहे कसा फ्राय करायचा. तर सगळं लागलेलं आहे तांदळाचं पीठ. आता आपण फ्राय करून घेऊया. तवा चांगला गरम झालेला आहे. आता मी तेल घालणार आहे. तेल चांगलं आपलं पहिलं गरम करून घेऊया. जितक्या मच्छी फ्राय करतील तेवढं आपण तेल घालायचं अंदाजे. तेल चांगलं गरम झालेलं आहे. आता आपल्याला बांगडा छानपैकी फ्राय करायचा आहे. आपल्याला गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे. मी 2 बांगडे ठेवलेले आहेत आणि खालची बाजू छानपैकी खरपूस करून घेऊया आणि मग बांगडा परतून घेऊया. चला आता आपण परतून घेऊया. आता खालची बाजू सुद्धा आपण भाजून घेऊया. लक्षात ठेवा अजून मच्छी फ्राय झालेली नाही आहे. आता आपण खालची बाजू आपण कुरकुरीत करून घेऊया. आता आपल्याला पुन्हा पलटवायची आहे. अजूनही आपली बांगडा मच्छी फ्राय झालेली नाही आहे. तर हे बघा, आता हे 2 वेळा आपण उलटून पलटून फ्राय केलेलं आहे. आता खालची बाजू छानपैकी फ्राय होऊ दे, म्हणजे कुरकुरीत होऊ दे. जोपर्यंत हे वरचं कवर एकदम कुरकुरीत होत नाही ना, तोपर्यंत समजून जा की आपली शिजलेली नाही आहे. तेल टाकायची गरज नाही आहे, कारण का ऑलरेडी मी तेल चांगलं घातलेलं. त्यामुळे सुरुवातीलाच तेल चांगलं घाला, त्यामुळे परत घालण्याची गरज लागणार नाही. आता खालची बाजू चांगली कुरकुरीत करून घेऊया. चला आता आपली खालची बाजू एकदम छानपैकी कुरकुरीत झालेली आहे. ते तुम्हाला मी दाखवते. वरचं आवरण बघा एकदम कुरकुरीत असं आहे आणि त्यामुळे आता पुन्हा आपल्याला पलटून घ्यायची गरज नाही. तर आता मी खालची मच्छी पलटून घेते. बघू शकतात हा भाई बांगडा एकदम कुरकुरीत झालेला आहे. आता फक्त 5-6 मिनिटांनी आपण ही मच्छी काढून घेऊया. आता खालची बाजू एकदम कुरकुरीत करून घेऊया
आणि मग आपण प्लेटमध्ये काढून घेऊया हा बांगडा फ्राय. तुम्हाला जवळून सुद्धा दाखवते, एकदम कुरकुरीत असा आहे हा बांगडा. त्यामुळे वरचं कोटिंग एकदम छानपैकी लावा, त्यामुळे मच्छी एकदम कुरकुरीत होईल. तांदळाचं पीठ नक्की वापरा. 5-6 मिनटं झालेली आहे. आता मी गॅस बंद करते आणि तुम्हाला मी दाखवते एकदम कुरकुरीत अशी हा बांगडा फ्राय झालेला आहे. नक्की नक्की ट्राय करा हा बांगडा फ्राय. तर मी डिशमध्ये काढून घेते आणि असं साईडला ठेवा, त्यामुळे जे तेल काय एक्स्ट्रा असेल ते काढून निघेल. आणि हे बघा, एकदम कुरकुरीत असा हा बांगडा फ्राय. आतून एकदम सॉफ्ट आणि वरून एकदम कुरकुरीत असा हा बांगडा फ्राय. कढई गरम झालेली आहे. आता आपल्याला कोळंबीचं सार बनवायचं आहे. तेल चांगलं गरम होऊ दे. आता आपल्याला कांदा घालायचा आहे फोडणीला. कांदा चांगला आपण फ्राय करून घेऊया. त्याचबरोबर हे तयार केलेलं कोळंबीचं वाटण म्हणजे ते तुम्हाला मी सांगते. आता मी कढईत घालत आहे. गरजेनुसार पाणी घालायचं, जितकं तुम्हाला हवं आहे तितकं. आता मला कोळंबीची आमटी 2 टायमाची करायची आहे, तर मी तांब्याभर पाणी घातलेलं आहे. मिक्स करून घेते आणि गॅसची फ्लेम वाढवते. डिटेल रेसिपी मी ऑलरेडी अन्नपूर्णा चॅनलमध्ये कोळंबीची सारायची खूप वेळा रेसिपी मी दाखवलेली आहे, नक्की चेक करून बघा. तरी प्रमाणासकट दिलेले आहे. तर मी थोडंसं खोबरं, ओलं खोबरं किसलेलं आणि कांदा चिरलेला आणि एक टोमॅटो, लसूण 5-6 लसूण पाकळ्या आणि थोडंसं आलं हे मिक्सरला ग्राइंड केलेलं आणि त्याचबरोबर भिजत घातलेले शंकेश्वरी मिरची आणि थोडीशी शंकेश्वरी मिरची आणि थोडेसे धणे हे थोड्या वेळसाठी पाण्यात भिजत ठेवलेले आणि मिक्सरला हे सर्व ग्राइंड केलं. आणि तुम्ही बघू शकता कलरसुद्धा छानपैकी लालसर असा आलेला आहे. तर आता या कोळंबीच्या साराला चांगली उकळी येऊ दे. तर डिटेल रेसिपी हवी असेल तर अन्नपूर्णा चॅनलमध्ये आहे, तर नक्की चेक करून बघा. कोळंबीच्या साराला चांगली उकळी आलेली आहे आणि ही स्वच्छ केलेली ही कोळंबी ती मी घालत आहे. हा 1 वाटा आहे. आता आपल्याला गॅसची फ्लेम स्लो करायची आहे. कोळंबीच्या सारामध्ये एक तर तुम्ही कोकम घालू शकतात किंवा आमसूल. जे कोणी मालवणी असतील त्यांना आमसूल हे माहिती असेल. तर हे आंबाच्या फोडी सुकवून उन्हात सुकवून त्या अशा होतात, त्याला आमसूल असं बोलतात. मीठ लावून असे सुकवतात. तर हे मी सारात घालणार आहे. अतिशय छान अशी चव लागते. ज्यांच्याकडे असतील हे आमसूल तर नक्की टोमॅटोच्या सारामध्ये किंवा कोळंबीच्या सारामध्ये, मच्छीच्या सारामध्ये तुम्ही हे घालू शकता. आता मी हे ढवळून घेते आणि स्लो गॅसवर हे कोळंबीचं सार छानपैकी कोळंबी ही शिजवून घेते. कोळंबीचं सार छानपैकी शिजलं गेलेलं आहे. तुम्हाला मी दाखवते. हे बघा, कोळंबी छानपैकी शिजले गेलेले आहेत. आतून मस्तपैकी शिजले गेलेले आहे आणि वरून आपल्याला कोथिंबीर घालायची आहे. हे बघा, आपला कोळंबीचं सार एकदम मस्तपैकी झालेलं आहे. आणि हे 2 टायमाचं मी सार बनवलेलं आहे. अगदी 3 जणांना आरामात 2 टायमाचं हे कोळंबीचं सार पुरतं. तर डिटेल रेसिपी माझ्या अन्नपूर्णा चॅनलमध्ये आहे, तर नक्की चेक करून बघा. तर आज बांगड्याची संपूर्ण थाळी आपली तयार झालेली आहे. गरमागरम अशी तांदळाची भाकरी असे 2 भाग करायचे. त्याचबरोबर गरमागरम हा बासमती तुकडा तांदूळचा गरमागरम भात, कोळंबीचं सार जे मगाशी तुम्हाला मी दाखवलेलं एकदम मस्तपैकी असं झालेलं आहे.
आणि कोळंबी सुद्धा आहे, ते मी ठेवत आहे. त्याचबरोबर सलाड सुद्धा आहे, त्यामध्ये बीट आहे आणि कांदा आहे. कुरकुरीत अशी ही बांगडा फ्राय, अतिशय पोटभरीचं असं हे रविवारचं दुपारचं जेवण आहे. बांगडा थाई आपली संपूर्ण अशी तयार झालेली आहे. गरमागरम अशी ही तांदळाची भाकरी, त्यासोबत कुरकुरीत असा हा बांगडा फ्राय, गरमागरम असा हा बासमती तुकडाचा गरमागरम भात आणि वरती सजावटीसाठी कोळंबी ठेवलेली आहे आणि कोळंबीचं सार आहे आणि बीट आणि कांदा आहे. अशी ही संपूर्ण बांगडा थाई आवडल्यास तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू. थँक यू. गॉड ब्लेस यू.